सगळ्यांना नमस्कार। तर या सगळ्यांनी चहा प्यायला, चहा ठेवते। संध्याकाळच्या वाजल्या आहेत 6। तर चहा बनवते मी आणि जेवण पण बनवायचंय। तर म्हटलं आता पहिलं चहा शिवाय काय होत नाही, चहा पिऊया आणि म्हटलं मग कामाला सुरुवात करूया। चहा झाला आता माझा बनवून। आता पोरं गेली सगळी खालती खेळायला, मी तोपर्यंत चहा घेते माझा मी स्वतः प्यायला। या तुम्ही पण सगळेजण चहा प्यायला। तर चहा सोबत मी खाणार आहे आता बिस्किट। भूक लागली येले, दुपारी खाल्लेली खिचडी। तर काय खिचडी खाऊन माझं काय पोट नाही भरलेलं, तर म्हटलं आपला काहीतरी थोडंसं खावा जेवायला। तर एवढं सगळं बनवायचं तर थोडा वेळ लागेल, तोपर्यंत आपलं काहीतरी पोटामध्ये ढकलावं। सुरुवात झाली माझी कामाला। पीठ मळून घेते पहिलं, मीठ, थोड्याशा चपात्या पण बनवायच्या मुलांना। तर 10-12 चपात्या बनवायच्या आहेत, नंतर भाकरी बनवायच्या आहेत। पीठ मळून घेते मी पहिलं, चपात्या करून घेते, मग भाकरी करते। तर दाखवते माझी चपाती पण कशी आणि तुम्हाला भाकरी पण कशी येते। अर्चना, मसाला वाटण करून आणलाय बघ। अच्छा, आज काय बनवायचंय? आज आहे ना गावरान तडका बनवायचा आणि झटका लागला पाहिजे। झटका? म्हणजे सकाळनं होतंय मग चांगला फटका। मसाला वाटण करून आणलाय, नक्की बघा रेसिपी गावरान तडका। चपात्या करायला पहिल्यांदा ह्या रूमवर चपात्या करणारे आणि भाकरी बनवणारे। भाज्या वगैरे करून झालेल्या आहेत। चपाती आणि भाकरी पहिल्यांदा ह्या रूमवर नवीन रूमवर करतोय आम्ही। ते वापरत नाही त्याच्यामुळे ते खराब झाले। नवीन आणले तसंच ठेवलंय, त्याला वापरलंच नाही। वापरण्यात असलं ते चांगलं राहते। आता ऍडजस्ट करायची सगळी। बेलण्याकडे ठेवले मी। झाल्या चालू तुझ्या चपात्या? हा, या तवा किती मोठा आहे ग, गरम झालाय मस्त। हा, आता बघूया ट्राय कर। आपल्या घरी तिकडे मोठ्या किचन बेलणं पण वेगळंच आहे, म्हणजे आपल्याला सवय एकाच सवय गोष्टी. वेगळी, म्हणजे वेगळ्या ह्याची बेलण्याची। तर हा वेगळाच वाटतो। म्हणजे तू प्लेट पलीकडे सार थोडीशी आणि पळपुट अलीकडे घे। हा, हे तर ठेव तेलाचं आणि हे तर सार। हा, आता येईल बरोबर। तुझ्या चपात्या आणि भाकरी झाल्या की सांग मग मला। हा, कालवण बनवते मग। चपात्या मोठ्या मोठ्या, चपात्या मोठ्याच कराव्या लागतील। आता छोट्या छोट्या करून तर जमायचं नाही। घरचीच माणसं खाणार आहेत, कुठं आपल्याला द्यायचं कोणाला। चपात्या बघा माझं चालू आहे, मस्त अशा चपात्या बनवते। या सगळ्यांनी चपाती खायला गरमागरम। सगळे बिस्किटाच्या पुढे नको फोडू देतं ना। नाही एकच आहे, बाकीची पोरं कुठे गेली? येतात। हे बघा माझी चपाती मस्त। मग अशी चहा बनवला तर पोरं ती निघून गेली गार्डन मध्ये खेळायला आणि आता आले चहा द्या मग। चहा आमच्या दंडातल्या चहा हवाय। हे बघा इकडे, हे दंडारी माझ्यासोबत व्हिडिओ कधी कधी काढतात, ते वाले माझे भाचे आहेत। ते काढा। हा, बरोबर।
बघ कुठे तुझं खालती वाटी देऊ का कपाट देऊ? अशी म्हणजे त्याची मस्त अशी वाटे पण आहेत, खूप छान वाटत, मला खूप आवडतात. तनु झालं तुला चहा पिऊन? हां ते मला पण आता काय करतोय तू? चॉकलेट दिलं भाकरवडी जरा झाल्या का अर्चना चपात्या? हा, आता माझ्या चपात्या झाल्या सगळ्या बनून, मस्त अशा चपात्या झाल्या. आता करायचे मला बघा चपाती एक खाली तर पोट फट. चपाती झाल्या, आता काय बनवते भाकरी? आता भाकरी बनवते. बरं आता चपाती झाली, आता भाकरी करायला घेते. काय चाललं रे? पीठ मळून घ्यायचं भाकरीच्या ज्वारीच्या. काय कालवा चाललंय भात, बाकीची पोरं मस्ती करतात. थोडंसं पीठ खाली टाकायचं, भाकरी टाकायची. दोन्ही हाताने जर भाकरी थापली तर भारीच, पण माझा एक हात जातोय परतीला. हां परत पकडायचं. हा, अशी टाकायची. फास्ट करते गॅस आता. आणि पाणी लावून घेते. सगळीकडून कडेवर पाणी चांगलं लावून घ्यायचं. चुलीवरची तर भाकरी लय भारी लागते. थोडी पचू द्यावं लागली भाकरीला. चांगली बाजूने अशी भाकरी भाजली आहे माझी, पाठीमागच्या साईडनं. फास्ट केला गॅस आणि आता पलटी केलेली आहे. मस्त अशी माझी भाकरी आता टम्म फुगणार. हे बघा, खूप छान. भाकरी झालेली आहे आणि ती पण भाकरी होती. आता मला झालेत माझ्या चपात्या, 10-15 चपात्या करून झाल्यात. 10 भाकरी करायच्या त्या दाखवते तुम्हाला. चांगली शेकून घ्यायची. मी बघा भाकरी मस्त झाली आहे. झाल्या म्हणजे आता भाकरी करून, हे बघा एवढ्या मोठ्या भाकरी केलेल्या आहेत. चपात्या बघा अर्चनाची भाकरी कशी मस्त आहे. आणि एक भाकरी खाल्ली ना की तुमच्या सगळ्यांचं पोट भरणार. या जेवायला. चला बाय.